जाहीरनाम्यामध्ये लोकांना वचनं दिली, त्याची कितपत या कॅबिनेटमध्ये पूर्तता होईल याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. मुळात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ ही घोषणा केली. आता 2100 रुपये देतात की 1500 देतात याचा निर्णय मला वाटतं कॅबिनेटमध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये सरकारने घ्यावा आणि लाडक्या बहिणींनी भरभरून मतं दिली त्यांचा सन्मान करावा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सरकारनं छाती ठोकून, महायुतीने छाती ठोकून सांगितलं आम्ही शेतकऱ्याला पूर्णतः कर्जमुक्त करू, कर्जमाफी करू. या कॅबिनेटमध्ये कर्जमाफीचा निर्णय होतो का हे आम्ही बघतो आहोत. अनेक वचनं दिली, वाऱ्यावर सोडण्याचं काम झालं. मुख्यमंत्री ज्यावेळेस शिंदेजी होते त्यावेळेस अनेक तरुणांना शासकीय योजना राबवण्यासाठी मुख्यमंत्री दूत म्हणून नेमल्या गेलं. त्यांची आता काय स्थिती आहे? 3 महिन्यापासून त्यांना मानधन नाही, वापरलात आणि फेकून दिलात. तरुणांच्या जीवनाशी खेळ चालवलाय. अनेक प्रश्न आहेत. त्यामध्ये मुख्यत्वे करून धान खरेदीचा विषय आहे. 31 तारखेपर्यंत मुदत होती, ऑनलाईन अर्ज करायचं होतं धान खरेदी केंद्रासाठी, परंतु अद्यापही 50% शेतकऱ्यांची नोंदणी झाली नाही. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर या भागातील सर्व शेतकरी मुदतवाढ द्यावी म्हणून मागे लागलेले आहेत. पण सरकारकडे कोणाला विचारावं? मंत्रिमंडळ असूनही सत्ता केंद्र आणि निर्णय घेण्याचा अधिकार केवळ आताही मुख्यमंत्र्यांनाच दिसतोय. बाकीच्या मध्ये इतर कोमात गेल्यासारखे वागतायत. त्यांना अनेकांनी तर अद्याप चार्जही घेतला नाही. 4 मंत्री मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन 15-20 दिवस चार्ज घेत नसतील तर महाराष्ट्राला कुठल्या दिशेनं नेत आहेत? मंत्रिमंडळामध्ये बंगल्यावरून भांडणं सुरू आहे, मंत्रिमंडळामध्ये खात्यावरून भांडणं सुरू आहे, अधिकारावरून भांडणं सुरू आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचं वाटोळं होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. मला तर त्याच्या पलीकडे मी ते ट्विट केलंच, कारण काल आपण पाहिलंय पोलीस स्टेशनमध्ये बेड आणि घेऊन गेलेत. यापूर्वी असं कधी पोलीस स्टेशनमध्ये बेड नेताना, काट नेताना ते म्हणतात की पोलिसासाठी होतं. पोलिसांनी कधी त्या पोलीस स्टेशनमध्ये काटवर झोपल्याची माहिती नाही. ते कोणाचे लाड आहेत? ते वाल्मिकराचे लाड पुरवण्यासाठी, त्याला बेडवर झोपवण्यासाठी पोलीस कस्टडीत असताना ते नेले काय यावर चौकशी झाली पाहिजे. मला तर पुन्हा काल जी माहिती मिळाली ती माहिती अधिकची अशी आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो. म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा. हा बिचारा म्हणणार नाही, पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वसनीय माहिती जवळच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली. यावरून काहीही होऊ शकतं अशी शक्यता त्या संदर्भात प्रकरणामध्ये आहे. राजन साळवी माजी आमदार भाजपच्या वाटेवर आहे. आता असं आहे, काही लोकांना सत्ता फार जवळची वाटते, सत्तेशिवाय जगू शकत नाही, सत्तेसाठी जन्माला आले असं कोणाच्या डोक्यात असतं. कसं आहे की लढण्याची प्रवृत्ती नष्ट झाली की माणूस सत्तेच्या मार्गाने जातो.
ती लढण्याची प्रवृत्ती राजन साळवीची कमी झाली असावी म्हणून तो पळापळ करतोय. त्यावर काही फार मोठा आहे की तो माजी आमदार आहेत, चालत असते. आता भारतीय जनता पक्षामध्ये किती जागा रिक्त आहेत, किती जणाला सामावून घेणार आहेत, कुठे सामावून घेणार आहेत, कोंबड्याचं कुऱ्हाड झाल्यासारखं होऊ नये. जास्त कोंबड्या झाले की कुऱ्हाडात घालतात, ज्यांना घालू नये म्हणजे झालं. पालकमंत्र्यांचा तिढा अजूनही कायम असताना नागपूरचे पालकमंत्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल एका कार्यक्रमात नाही आहेच ना, पालकमंत्र्यांचाही तिढा कायम. नाही बावनकुळेजी तर नागपूरचे आहेत, ज्यांच्या जिल्ह्यात त्यांनी ते पालकमंत्री पद घेतलं आहे, त्यामुळे त्यावर काही बोलण्याची गरज नाही. पण लवकर करा जे काही करायचंय. 26 जानेवारीपर्यंत होईल. कशाला 26 जानेवारी आता? म्हणजे झेंडा फडकवण्यापुरतीच पालकमंत्री काय की तो जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. 6 महिन्यापासून त्या जिल्ह्याचे वाली कोणी नाही. त्यामुळे लवकरात लवकर केलं पाहिजे. नाहीतर मुख्यमंत्र्यांनीच 26 जानेवारीचे सर्व महाराष्ट्रातील झेंडे फडकवावेत, नाव लिहून टाकावं, लाईनीमध्ये 26 जिल्ह्यांचे झेंडे उभारावेत मंत्रालयाच्या पुढे आणि 2-2 मिनिटांमध्ये एक झेंडा फडकून टाकावा. काय चाललंय मलाच कळत नाही. यावर प्रतिक्रिया देताना सुद्धा आम्हाला चीड येते की इतकं पाशवी बहुमत मिळून सुद्धा तुम्ही मंत्रिमंडळ धड चालत नाही, पालकमंत्री नेमले जात नाहीत, मंत्री लोक चार्ज घेत नाहीत, घरावरून बंगल्यावरून भांडणं आहेत. काय चाललंय? लोकांना वाऱ्यावर सोडून सत्तेमध्ये मलिदा खाण्यासाठी, सत्तेचं ऐश्वर्य भोगण्यासाठी लोकांनी निवडून दिलं काय तुम्हाला? हा खरा प्रश्न येतो. त्यामुळे थोडी तरी जनाची नाही तर मनाची तरी ठेवा आणि महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडू नका. वाल्मिक कराडांनी सरेंडर केलं, दुसऱ्या आरोपींनी सरेंडर केलं, पोलीस पकडू शकले नाही. त्यामुळे पोलिसांबद्दलच आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काय आहे बीडचे पोलीस? खरं तर अनेक पोलीस अधीक्षकांचा जो अनुभव आहे, अनेक जिल्हाधिकाऱ्यांचा अनुभव जो आहे, तिथे नेहमी मर्जीतला माणूस. आता मला माहित नाही नवीन जो नवनीत नावाचे SP गेले, पण यापूर्वीचा इतिहास असा आहे की कराडलाच बॉस मानून, बाप मानून त्या ठिकाणी पोलीस वागत होते. आणि आजही पोलिसांच्या भूमिकेवर 22 दिवस त्याला पकडू शकले नाही. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होताना दिसते. गृहमंत्र्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यांना कदाचित ही माहिती नसेल या राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून, गृहमंत्री म्हणून, पण जी जनतेमध्ये चर्चा आहे त्याकडे जर लक्ष दिलं नाही तर पोलीस विभागांचा वाटोळा झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे. SIT आज बीडमध्ये चालली. नाही, मला वाटतं की CIDचा तपास सुरू होता, आता SIT आणली. हा तपास भरकटण्यासाठी तर नाही. SIT नेमायची तर पूर्वीच नेमायला पाहिजे होती. आता CID कडून SIT कडे जाईल किंवा SIT स्वतंत्र चौकशी करेल का? यातून चौकशीचा फार्स ठरू नये. SIT नेमली म्हणजे काय राज्याबाहेरचे पोलीस नाही, राज्यातीलच अधिकारी आहेत. किंवा CID चांगलं काम करताय किंवा CIDने चांगलं काम केलं म्हणून यांना नेमलं, वाईट काम केलं म्हणून नेमलं का? हे चांगलं काम करतील म्हणून? हे सगळं काही जे आहे यावर आत्ता भाष्य करण्यापेक्षा आरोपीवर कशा प्रकारे चार्जशीट आणि त्याला कारवाई करतात आणि तो तपास 90 दिवसाच्या आत संपवून ती चार्जशीट या खून करणाऱ्यांच्या विरुद्ध गेली पाहिजेत, कोर्टात गेली पाहिजे, तर आरोपीला प्रोटेक्शन मिळणार नाही. नाहीतर आरोपी बाहेर येईल, पुन्हा त्याचे उद्योगधंदे सुरू. राज्याच्या आता जो कॅगचा रिपोर्ट आला 14 ते 19चा 96,000 कोटींच्या कामाचा हिशोबच लागत नाही.
आणि त्यातले कामं मराठवाड्यातील अधिक आहेत. त्याची जे काम पूर्ण झाल्यानंतर कम्प्लिशन सर्टिफिकेट म्हणतो आम्ही, तीच मिळाली नाही. याचा अर्थ काम झालं की नाही, का बिलच काढले गेले त्यावेळेस. आणि मॅक्झिमम कामाची यादी आम्ही पाहिली तर ती मराठवाड्यातली आहे. आणि विशेषतः ती यादी बीडमधली अधिक आहे. यावरून बीड किती संवेदनशील जिल्हा झालेला आहे याचं ते उत्तर आहे. काल अजित पवारांची आई विठ्ठलाकडे गेली तर साकडं घातलं की शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं, कुटुंबाने एकत्र यावं की नाही यावं, आता एकामेकाच्या विरुद्ध लढलेत. आता काही साखळे घालून एकत्र येण्याची त्यांची आई अजितदादांची जर मागणी करत असेल तर मला वाटतं की विठ्ठल बघेल. आपण सगळं विठ्ठलावर सोडून देऊ आपली प्रतिक्रिया देण्यापेक्षा. विठ्ठलाच्या मनात काय आहे ते विठ्ठल ठरवेल. नरहरी झिरवाळ यांनी तर म्हटलं की मी लोटांगण घालून शरद पवारांसोबत साकडे घालेल असेल. आता लोटांगण घातले काय आणि अंगावर पेट्रोल टाकले काय, निर्णय दोन नेत्यांना घ्यायचा आहे. आता झिरवाळजी मंत्री झालेत, निर्णय योग्य होता मंत्रीपद मिळवण्यासाठी. इकडे राहिले असते तर मंत्री थोडी झाले असते. त्यांना साध्य करायचं ते केलेत. आता पुढचं साध्य करायसाठी लोटांगण घालतील. आपण बघू लोटांगण घालताना. आणि महाराष्ट्र विचारेल लोटांगण घालून तुमचं लोटांगण वाया गेलं की फायदा झाला ते कालांतराने कळेल. शरद पवार काल परत आले परदेशावरून. ते म्हटले की परदेशातून आल्यानंतर माझी भूमिका जाहीर केली. ते नाराज आहे अद्यापही. काय वाटतं? आता नाराजी व्यक्त करून काय पर्याय काय? भाजपकडे जाण्याचा एक पर्याय आहे, नाहीतर घरी बसण्याचा पर्याय आहे. ओबीसी नेत्याला महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं वापरून त्यांचा या सरकारने दुरुपयोग केला किंवा त्यांना सत्तेबाहेर ठेवलं, एवढ्या मोठ्या सिनियर नेत्याला समस्त महाराष्ट्रातील ओबीसींच्या मतं घेण्यामध्ये जे महायुतीला मतं मिळाली असतील ती छगन भुजबळांच्या मुळे मिळाली. त्याचा फायदा प्रचंड महायुतीला झाला आणि भुजबळांच्या हातात भोपळा दिला. हे सरकार ओबीसीच्या भावनेशी खेळणार आहे, ओबीसीची बनवाबनवी करणार आहे, ओबीसीला गृहीत धरून राज्य करणारं हे सरकार आहे. हे आता स्पष्ट झालेलं आहे. राहिला भुजबळांचा विषय, भुजबळ साहेब मला वाटतं की त्यांच्यापाशी फार काही पर्याय नाही. कदाचित अजितदादांच्या चुप्पीवरून मुंडेची विकेट काढून टीममध्ये भुजबळांचा समावेश करण्याची शक्यता किंवा विचार अजितदादांच्या डोक्यात आहे का, हा प्रश्न गेल्या 4 दिवसापासून आम्हाला 5 दिवसापासून पडतोय. त्यावर अजित पवार मुंडेंच्या प्रकरणात अजिबात बोलत नाही. ज्यावेळेस मुंडेंच्यावर त्या दुसऱ्या कुठल्या बाईनी आरोप केला, दुसऱ्या बायकोनी, ते नाव लिहिते त्यांचं, त्यावेळेस अशा प्रकरणामध्ये वैयक्तिक कुणी पडू नये असं म्हटलं गेलं. आरोप गंभीर होते. तो व्याल मुलांची नावं आहेत, त्यावर मी अधिक बोलणार नाही कारण विषय डायव्हर्ट होऊ नये म्हणून. पण आत्ता मात्र अजितदादा धनंजय मुंडेच्या सगळ्या चारही बाजूने आरोप होत असताना शांत बसलेत. मला वाटतं कुछ तो गडबड है. त्यामुळे भुजबळ साहेबांना यामध्ये
कदाचित वेट अँड वॉचची भूमिका ठेवावी लागेल, नाहीतर देवेंद्रजीकडे दुसरा पर्याय भेटीमध्ये काहीतरी झालंच असेल तर देशाचा ओबीसीचा नेताही भाजपा करून टाकेल, तो पण पर्याय त्यांच्यापाशी खुला राहील असं मला वाटतं. नाही, विचार करू दे. विचार करणं आणि प्रत्यक्ष सामोरं जाणं आमची पण चर्चा त्यांच्याबरोबर सुरू आहे. आणि असं आहे की एखाद्या पक्षाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलाच तर त्याला थांबवण्याचं काही कारण नाही आणि थांबवूही शकत नाही. त्यामुळे त्यांचा मार्ग त्यावेळेस जो ठरेल त्यावेळेस आमचा सुद्धा मार्ग ठरेल. आजच्या कॅबिनेटमध्ये 17 जानेवारीला स्थानिक नागपूर जिल्हा परिषदेची मुदत जी आहे ती संपणार, प्रशासक राज पुन्हा लागणार. राज्यातील अशा 5 जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मुदत संपणार आहे. पुन्हा प्रशासक राज लागून निवडणुका पुढे ढकलल्या जातील. आता सरकार आलंय, कोर्टामध्ये 22 तारीख ठरलेली आहे या सगळ्या संदर्भात. सर्वोच्च न्यायालयाने 22 तारीख मला वाटते दिलेली आहे. ज्या काही 5 जिल्हा परिषदाच्या मुदत संपत आहे तर सर्वच झालंय. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतके काळ प्रशासक नेमलेला पहिल्यांदा आपण बघतो. 2.5 वर्ष सरकार आल्यानंतर काय केलंय? आम्ही कोर्टाकडे आमच्यावर आरोप होत होते. ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसीचा विषय होता, आम्ही कोरोनाच्या काळात सुद्धा आमचं सरकार असताना आम्ही हे आरक्षण टिकवून निवडणुका घेण्याचा प्रयत्न केला आणि घेतलेत अनेक ठिकाणी. पण आता 2.5 वर्षामध्ये किंवा 3 वर्षे झालीत आता हे होत नाही आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की सत्तेचं केंद्रीकरणच पाहिजे आहे, विकेंद्रीकरण नको आहे या सरकारच्या डोक्यात आहे. आणि त्यातल्या त्यात कॅटेगरीच्या लोकांचा SC ST ओबीसींचं प्रचंड नुकसान आहे. त्या निवडणुकामध्ये त्यांचा वाटाच नाही. त्यांना रिझर्वेशन मध्ये आज 50,000 जागा या सर्व संस्थांमध्ये ओबीसीच्या रिक्त आहे. तर ओबीसीवर हा अन्याय आहे. हा अन्याय दिसत नाही का सरकारला? काय सुप्रीम कोर्टाच्याकडे दाखवत आहे बोर्ड? जा आणि पाठवा आणि लवकर निर्णय घ्या. महाराष्ट्रामध्ये लवकर निवडणुका लावा ही आमची मागणी आहे. थँक्यू. तुमची सिक्युरिटी मंत्रिमंडळाच्या VIP सिक्युरिटीचा आढावा VIP सिक्युरिटीचा आढावा घेतला जाणार आहे. तुमची पण सिक्युरिटी कमी होण्याची शक्यता आहे. असं आहे, मला आढावा सरकार घेऊ देत. मला मी त्या संदर्भात आज काही बोलणार नाही. सरकारला जो निर्णय घ्यायचा तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे ठेवली काय नाही ठेवली काय आम्हाला काही फरक पडत नाही. एसटी महामंडळाचे आजच्या कॅबिनेटमध्ये एसटी महामंडळाची जी आहे दरवाढ होण्याची शक्यता आहे. 15% नाही 50% वाढवा आणि घोटाळे करा. 2000 कोटीचा घोटाळा एसटी महामंडळात झालेला आहे. त्याची चौकशी सुरू आहे. हा फार मोठा घोटाळा आहे. एसटी तोट्यात असताना, संकटात असताना तिथून पैसे काढून खाणं, भ्रष्टाचार करणं, केवळ अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर नाही, जे काही खात्याचे मंत्री किंवा संबंधित आहेत सर्व त्यामध्ये दोषी आहे. त्यामुळे हे विरोध या 15% दरवाढ करून गरिबांचा गळा घोटणं, गरिबाला लुटणं एवढाच आहे. गरिबाला लुटा आणि मोठ्यांना वाटा ही सरकारची भूमिका दिसते. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.